काय हा, कसा आहेस तू? काय काय वातावरण आहे? आहे व्यवस्थित आहे इकडे. हा हा. काही तर आमच्या एरियामध्ये तर काही नाही, सगळं आहे ते लांब आहे. हा, बरं. तरी पण आता वातावरण कसं आहे तिकडे? वातावरण म्हणजे थोडं शांत आहे, सगळे लोक वगैरे आता बाहेर वगैरे पडत नाही. कोरोना सारखं थोडंफार झालंय, शांतता वगैरे. तुम्हाला काय सूचना वगैरे काय देत आहेत? कॉलेजकडनं फक्त ऑनलाईन केलंय कॉलेज. हा. बाकी तर जास्त काय नाही सूचना अशा. काय आणि तुझ्या ते बरोबर घरी राहायला सांगितलंय. तुझ्या बरोबर किती विद्यार्थी वगैरे आहेत काय? आम्ही माझ्या कॉलेजचे तरी साधारण 200 जण असू. हो ना. शिकतोय, काय प्रतिक्रिया? आता उत्कर्ष आता या वायफाय आणि ह्या सगळ्यामुळे इंटरकनेक्ट ह्याच्यामुळे इंटरनेटमुळे आम्ही त्याला जोडलेलं जातो आहे. पण एकंदरीत तो जरी दाखवत असला तरी तोही मनातनं घाबरलेला आहे. परिस्थिती आता बाहेर जायचं बंद करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर इंडियन एम्बसीनी त्यांना काही विशेष सूचना केलेल्या आहेत, कॉलेजनी केलेलं आहे. कॉलेज ऑफलाईन असताना तेही ऑनलाईन आजपासून सुरू केलेलं आहे. गेले शनिवारी रात्री तिथे मोठ्या स्वरूपात क्षेपणास्त्र पडत होती किंवा क्षेपणास्त्र पाडली जात होती. पण ह्या सगळ्यामुळे कुठलाही एखादा विषय असल्यामुळे आणि आम्ही पालक असल्यामुळे खूप सगळं कुटुंब आणि माझे सगळे नातेवाईक आणि माझ्यासारख्या बऱ्याच पालकांना आणि त्यांच्या कुटुंबियांनासुद्धा अतिशय भीतीदायक वातावरण निर्माण झालेलं आहे. ह्या निमित्ताने माझी सरकारला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आमचे पाल्य जे उच्च शिक्षणासाठी भारतबाई दुबईमध्ये आहेत त्यांना लवकरात लवकर भारतात आणण्याच्या दृष्टिकोनातनं योग्य ती उपाययोजना करावी. आपल्याला ज्यावेळेस ह्या सर्व गोष्टी समजल्या त्यानंतर आपण काय भूमिका घेतली? आपण प्रशासनाकडे कशी धाव घेतली? मला जेव्हा कळलं की राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या वतीने ह्या सगळ्यासाठी म्हणून आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातनं पावलं उचलली जातात, त्यावेळेला मी तातडीने पालीच्या कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मॅडम हेमा शेरमकर मॅडम यांच्याशी संपर्क केला आणि त्यांच्याकडे सर्व माझी आणि माझ्या मुलाची माहिती पाठवली. त्याच्यानंतर ती माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक मॅडम यांच्याकडे पोचवल्यानंतर मुंबईत मंत्रालयात गेली. मंत्रालयाकडनं तातडीने आमच्याकडे विचारणा झाली आणि त्याच्यातनं माझ्याशी आणि माझा मुलगा उत्कर्ष यांच्याशी रात्री 11 नंतरही संपर्क केला गेला. मी अतिशय समाधानी आहे की देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने अशा उच्च शिक्षणासाठी देशाच्या बाहेर गेलेल्या विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांचं अतिशय चांगल्या पद्धतीने काळजी घेत आहे. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार निश्चितपणे अडकलेले म्हणजे विमानतळावर अडकलेले फिरायला गेलेली लोक असोत किंवा माझ्यासारख्यांनी उच्च शिक्षणासाठी त्यांच्या भवितव्यासाठी भारताबाहेर पाठवलेले आपले पाल्य असोत, ह्यांच्या जीविताची आणि सर्वच पद्धतीतली काळजी मोदी सरकार निश्चितपणे घेईल आणि लवकरात लवकर आमच्यावरचा ताणतणाव कमी करून दुबईत आणि दुबईसारख्या इतर ठिकाणी जी काही विद्यार्थी अडकलेले आहेत त्यांना लवकरात लवकर भारतात आणण्याच्या दृष्टिकोनातनं योग्य ती उपाययोजना निश्चितपणे होईल अशा पद्धतीने माझ्या मनामध्ये मी एक अतिशय निश्चिंत आहे. पण तरीही वडील या नात्याने आम्ही सगळीच कुटुंबीय मंडळी, त्याची आई असो त्याची बहीण असो, सगळेच जण आम्ही आत्ता काळजीत आहोत. तरी माझी पुन्हा एकदा शासनाला कळकळीची विनंती आहे की हा सगळा निर्णय आणि ह्या सगळ्या दृष्टिकोनातनं अतिशय दमदार पावलं लवकरात लवकर उचलली जावीत. आता आपण उत्कर्ष सोबत व्हिडिओ कॉलवर किंवा ऑडिओ कॉलवर बोललात. दिवसातून किती वेळ त्याच्याशी आता सध्या बोलणं होतंय? आधी किती वेळ बोलणं व्हायचं? आता हे सांगायलाच नको की पालक म्हटल्यावरती मुलगा असो मुलगी असो, आपलं पाल्य हे जीवाचा एक हृदयाचा एक तुकडा असतो. मी तर मुलांना बोलताना माझा पंचप्राण आहे, माझा प्राण आहे, अशा पद्धतीने आम्ही नेहमी चर्चा करत असतो. आणि अशा वेळेला जेव्हा ह्या विषयाचं गांभीर्य लक्षात यायला लागलं त्यावेळेला दर अर्धा तासांनी 1 तासांनी व्हॉट्सअपवरती मेसेज टाका किंवा व्हॉट्सअप कॉल करा. त्याच्यानंतर दुबईमध्ये व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल, व्हॉट्सअप ऑडिओ कॉल, इतर पद्धतीने जो कॉलची पद्धत कनेक्ट होण्याच्या पद्धती ह्या पद्धतीने आम्ही सगळेच जण उत्कर्षशी कनेक्ट राहतो. अगदी 2-4 रिंग झाल्यानंतर जरी उत्कर्षाने फोन उचलला नाही तर मनामध्ये कुठेतरी एक धाकधुकी निर्माण होते का. पण एकच आहे की भारत सरकारची आज जागतिक पातळीवर असलेल्या प्रतिमेमुळे ह्या मुलांनाच किंवा भारतातनं जे परदेशात फिरायला किंवा इतर कारणाने गेलेले नातेवाईक आहेत किंवा जी मंडळी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं धोका येईल असं वाटत नाही आहे. पण तरी मन कुठे ना कुठेतरी एक हळवं असतं. ते मुलाच्या बाबतीत असो किंवा आपल्या देशवासियांच्या बाबतीत कुठे ना कुठेतरी हळवं आहे. तरी माझी विनंती आहे की शासनाने लवकरात लवकर हे करून ह्या सर्वांना अगदी सुखरूप दृष्टिकोनातनं